ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजे श्रेयवादात अडकलेल्या रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून नागरिकांना दिलासा। मिरजे श्रेयवादात अडकलेल्या रस्त्याचे उद्घाटन करून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून नागरिकांना दिलासा दिला आहे। पालकमंत्र्यांनी रस्त्याची कामे 4 दिवसात मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचा सत्कार केला। विद्यानगर दत्तात्रय कॉलनी, माजी सैनिक वसाहत, वसंतदादा हाऊसिंग सोसायटी, हनुमान नगर, विद्यानगर, हडको कॉलनी, ख्वाजा कॉलनी, मनपा खुली जागा या भागातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आणि खुली जागा विकसित करणे या विकास कामासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंदाजे 1.5 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता। ही रस्त्याची कामे गेली कित्येक दिवसापासून मंजूर असताना श्रेयवादातून रखडली होती। विद्यानगर माजी सैनिक वसाहत परिसरातील नागरिकांनी युवा नेते सुशांत खाडे यांची भेट घेऊन रस्ते करण्याची मागणी करून समस्या मांडल्या। यावर सुशांत खाडे यांनी तात्काळ नागरिकांची बैठक घेऊन 4 दिवसात रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला होता। या शब्दानुसार तात्काळ पालकमंत्री सुरेश खाडे यांनी प्रशासनाला आदेश देऊन 4 दिवसात रस्ते करण्याचे आदेश दिले असून आज रस्त्याच्या उद्घाटनाचा धडाका लावला। विद्यानगर माजी सैनिक वसाहत, सावळी रोड, हनुमान कॉलनी येथील 8 अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि महापालिका खुला भूखंड विकसित करणे या विकास कामाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। विद्यानगर परिसरातील सर्व आम्ही जाऊन भाऊंना भेटलो होतो आणि त्याच्यापूर्वी त्यांच्या मुलांनी इथं बैठक घेतली होती। ती प्राथमिक चर्चा झाली आणि नेक्स्ट डेला आम्ही लगेच भाऊंना भेटण्यासाठी गेलो आणि त्यावेळेला जी काय चर्चा झाली त्यामध्ये 5 रस्ते या विद्यानगरीच्या सोयीसाठी धरलेले आहेत आणि ते त्वरित मंजूर करून त्यांनी दिलेला आहे। त्यातला हा पहिला उद्घाटनाचा हा भाग झालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व विद्यानगरवासियांतर्फे आम्ही भाऊंचे आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो। महात्मा गुरुदेव जंगली महाराज गुरुकुल आश्रम शिक्षण संस्था संचलित विश्वदर्शन मराठी मुलामुलींची शाळा मिरजच्या मुख्याध्यापिका विदुलता राजाराम शिरदवाडे भाऊंच्याकडे आम्ही 8 दिवसापूर्वी रस्त्याचं जे काम आहे त्या संदर्भात आम्ही चर्चेला गेलो होतो आणि रत्नत्रय कॉलनी विद्यानगर या परिसरात भाऊंनी मला सांगितलं की मॅडम तुमच्या 500 गोरगरीब विद्यार्थ्यांचा हा रस्ता आहे शाळेला येण्या जाण्याचा, तर आम्ही थोड्याच दिवसात 4 दिवसात काम करू आणि खरोखर भाऊंनी त्याला प्रतिसाद दिला आणि आमच्या रस्त्याचं रोडचं काम करून देतात आणि आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत। विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, सर्व स्टाफ आणि असंच आमचं सहकार्य आमच्या शाळेला मिळावं का, तर पूर्ण माझ्याकडे सगळ्या स्लम एरियातले गोरगरीब विद्यार्थी शिकतात। क्षेत्रातील वार्ड क्रमांक 2 मधील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी लोकार्पण सोहळा यांच्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित असलेले आमचे विधानसभा प्रमुख अण्णा बापू असतील, निरंजन असतील, समितीचं असेल, शिष्य असतील, सर्वच लोक इथं उपस्थित राहिलेले, इथली जनतेतले लोक उभे राहिलेले। ते काही 8 दिवसाच्या अगोदर इथली काही लोक ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिला, माता बहिणी सगळ्या माया राहतात। कमीत कमी 200 लोक माया राहते की भाऊ आमचे रस्ते झाले नाही। ज्यावेळी ह्यांनी रस्त्यांचं मला डिटेल्स दिलं की हे रस्ते बापू ते आमचे होत नाही आहेत, आमच्यावर कोण बघत नाही, अशी तक्रार त्यांच्याकडे आली। आणि ज्यावेळी मी आढावा घेतला त्यावेळेला ह्यामध्ये रस्ते आपल्याकडे मंजूर असून देखील त्याची उद्घाटन होत नव्हतं आणि त्यानंतर हे 4-5 रस्ते आज मला वाटतं 8 रस्त्याचं उद्घाटन आम्ही करतोय, 12 रस्त्याचं उद्घाटन आम्ही करतोय। त्यांच्या मागणीनुसार त्यातले रस्ते बरेच आहेत त्यामध्ये आणि त्यांचं समाधान झालं की आम्ही परवा गेलो आणि आज उद्घाटन करून नारळ फोडतायत आणि ताबडतोब उद्घाटन। मी जास्त मागं जात नाही आहे, हे कुठले रस्ते कुणी आणले, काय केले हे मी मानत नाही, पण लोकांची सुविधा जर आपण पैसे दिले असतील, आपण DPCला पैसे दिल्याला आणि सामाजिक न्याय डिपार्टमेंटला पैसे दिले, पण सगळ्या गोष्टी करत असताना आपण हे रस्ते ताबडतोब चालू कराव्यात एवढी माझी विनंती होती। पण ते चालू झाल्याने लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, लोकांची तीव्रता वाढत चालली, तो पण आपण थांबणं बरोबर नाही, म्हणून आज ही उद्घाटन आम्ही घेतलेली आहेत। त्यामुळे निश्चितच हे रस्ते होतील। ह्याच्या उर्वरित काय रस्ते असतील त्याबद्दल त्यांनी आम्हाला ताबडतोब प्रस्ताव सादर करावा। नगरविकासच्या फंडामध्ये आम्ही ताबडतोब हे रस्ते टाकून वार्ड क्रमांक 2ला निश्चित आम्ही न्यायचा प्रयत्न करतो। आमचे वार्डचे नगरसेवक प्रकाश ढंग इथं उपस्थित आहेत, सगळे लोक इथं उपस्थित आहेत। त्यामुळं निश्चितच इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत एवढं मी सांगतो। 4 दिवसात प्रश्न निकाली काढल्याने समाधान व्यक्त करत पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करून आभार मानले।
महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज.